मालाड पश्चिम मतदारसंघातील मालवणी भागात मुंबई महानगरपालिकेची मालवणी टाउनशिप म्युनिसिपल स्कूल नावाची एक शाळा आहे. महानगरपालिकेच्या सेवेतील शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने पालिकेने दत्तक शाळा धोरणांतर्गत शाळेच्या काही वर्गांची जबाबदारी प्रयास फाउंडेशन नावाच्या शिक्षण क्षेत्रातच कार्य करणाऱ्या संस्थेकडे सोपवली. वस्तुतः यापूर्वी ही जबाबदारी फजलानी ऐशाबाई अँड हाजी अब्दुल लतीफ चॅरिटेबल ट्रस्टकडे होती. परंतु या ट्रस्टने अचानक जबाबदारी झटकून पळ काढल्याने महापालिकेने प्रयास फाउंडेशनची निवड केली. एका मुस्लिम संस्थेच्या ताब्यातील शाळा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेकडे सोपवली गेल्याने काँग्रेसचे आमदार असलम शेख यांना पोटशूळ उठू लागले आणि त्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी नुकतीच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात झालेली जोरदार खडाजंगी आपण पाहिलीच. नेमकं प्रकरण काय, फजलानी ट्रस्टच्या जाण्याने आणि त्या जागी प्रयास फाउंडेशनच्या येण्याने इतक्या जळफळाट का होतोय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहे साक्षात सावंत. काँग्रेस आमदार असलम शेख आणि ठाकरे सरकारच्या वेळी मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री राहिलेल्या आणि सध्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी एकत्र येऊन या विषयावरून धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होतोय. शाळेच्या काही वर्गांची जबाबदारी प्रयास फाउंडेशनकडे सोपवणं हे शिक्षणाचे खाजगीकरण असून शिक्षणाच्या हक्काचं उल्लंघन असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आणि पुढे दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी शाळेसमोर काही हुल्लडबाजांना जमवून आंदोलन केलं. दरम्यान परिस्थिती बिघडत चालल्याने पोलिसांना बळाचा वापर करून काही हुल्लडबाजांना ताब्यात घ्यावं लागलं. एवढ्यावर न थांबता असलम शेख यांनी हा मुद्दा विधानसभेतही चर्चेला आणला. तथापि मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यथार्थ वस्तुस्थिती दर्शवून देत विरोधकांचा डाव पुरता उधळून लावला. खरं पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या मालवणी टाउनशिप म्युनिसिपल स्कूलचा इतिहास अनेक दशकांचा आहे. शाळा 1966 पासून अस्तित्वात असून तेथे उर्दू, मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाखा चालवल्या जातात. या शाळा मालवणी, राठोडी, खारोडी आणि गणेशनगर भागातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबियातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील शिक्षण घेणारी पहिलीच पिढी आहेत. 2024 मध्ये शाळेसाठी 104 वर्गखोल्या आणि 1500 विद्यार्थ्यांची क्षमता असलेली नवीन G+6 म्हणजेच ग्राउंड प्लस 6 मजले अशी इमारत बांधण्यात आली. आज मार्वे रोड, मालाड पश्चिम येथील ही शाळा मुंबई महानगरपालिकेची सर्वात मोठी शाळा आहे. मुंबई महानगरपालिकेने 2007 पासून दत्तक शाळा धोरण राबवण्यास सुरुवात केली. या धोरणानुसार शाळा दत्तक घेणाऱ्या संस्थांना शाळेच्या इमारतीवर किंवा जमिनीवर कोणताही मालकी हक्क मिळत नाही. संबंधित संस्था फक्त शाळेचे दैनंदिन व्यवस्थापन करतात आणि शैक्षणिक खर्च उचलतात. या धोरणांतर्गत शिक्षण पूर्णपणे मोफत असतं. फजलानी ऐशाबाई अँड हाजी अब्दुल लतीफ चॅरिटेबल ट्रस्ट ही धर्मादाय सामाजिक संस्था आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक शाळा धोरणांतर्गत मुंबईतील अनेक महानगरपालिका शाळांचे, विशेषतः मालवणी टाउनशिप म्युनिसिपल स्कूलचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक विकास करण्याची जबाबदारी फजलानी ट्रस्टने घेतली होती. फजलानी ट्रस्टने बुधवारी 2025 पर्यंत मालवणी टाउनशिप म्युनिसिपल स्कूलचे व्यवस्थापन केले. परंतु त्यानंतर अचानक ट्रस्टने शाळेचे व्यवस्थापन पाहण्यास असमर्थता दर्शवली. डिसेंबर 2025 मधील वृत्तानुसार याच शाळेत 2 ट्रस्टींमधील वादामुळे विद्यार्थ्यांना गॅलरीत आणि मोकळ्या जागेत बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. प्रयास फाउंडेशन ही एक अशी अशासकीय संस्था प्रामुख्याने शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. वंचित आणि गरीब पार्श्वभूमीतील मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणे हे तिचं उद्दिष्ट आहे. ती मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक शाळा धोरणांतर्गत काही शाळांचं व्यवस्थापन पाहते. यात केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जीवन कौशल्ये आणि इतर उपक्रमांचा समावेश असतो. फजलानी ट्रस्टने शाळेचे व्यवस्थापन सोडल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने शाळेच्या काही वर्गांची जबाबदारी प्रयास फाउंडेशनकडे सोपवली आणि यामुळेच असलम शेख असो किंवा वर्षा गायकवाड, प्रयास फाउंडेशनला विरोध सुरू झाला. काँग्रेसने हा निर्णय म्हणजे शाळेचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आहे, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे,
खाजगी संस्था भविष्यात गरीब विद्यार्थ्यांना परवडणार नाही इतकी फी आकारेल, शाळांच्या मौल्यवान जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा आणि महानगरपालिकेचा डाव आहे, असे बिनबुडाचे आरोप अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी सुरू केले. मालवणी टाउनशिप म्युनिसिपल स्कूल वादामध्ये मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट वक्तेपणा आणि सडेतोडपणे अस्लम शेख यांच्या आरोपांचं खंडन केलं. माननीय अस्लम शेख साहेबांचा जे मूल प्रश्न आहे ते मुंबई महानगरपालिकाचे शाळाची खाजगीकरण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, खरे आहे का, हा त्यांचा मूल प्रश्न आहे. हा खाजगीकरणाचा निर्णय महानगरपालिकाने 2007 मध्ये घेतला होता आणि त्यावेळी त्यानंतर 37 स्कूलांना यावेळी ते ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये काय ते त्यांचे अधिकार काही नाही, फक्त शिक्षकचा सर्व खर्चा आणि स्कूल चालवण्याचा सर्व खर्चा हा ते संस्था वहन करते. माननीय अध्यक्ष महोदय, याप्रमाणे 37 स्कूलांना महानगरपालिकामध्ये प्रायव्हेट संस्थाने पुढे आले त्याने दिली. हा जे स्कूल आहे हे पूर्वी एक फजलानी म्हणून फजलानी ट्रस्ट आहे त्याने दिलेली होती. फजलानी ट्रस्ट का जे एक नाही 6 स्कूल आहे. हा फजलानी ट्रस्टने मुलाचा शिक्षण वर्ष सुरू होता, त्यामध्ये एप्रिलमध्ये एक्झाम होता, फरवरीमध्ये लेटर लिहून पाठवला महानगरपालिकामध्ये की आम्ही या स्कूल चालवणार नाही मिड सेशन. म्हणून ते पेरेंट्स होते ते प्रयास फाउंडेशनकडे गेले. त्याने सांगितलं फजलानीने असा केला, तुम्ही काय करा, फजलानीने समजा. म्हणून ते प्रयास फाउंडेशनने पत्र लिहून ते घेतला. माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही. पटेल साहेब, तुम्ही पण 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर, तर दिली तर त्यावर ऑब्जेक्शन नाही आहे, त्यावर त्यांचे ऑब्जेक्शन नाही आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हा प्रयास फाउंडेशनचे टेकओव्हर करण्यानंतर या स्कूलचा रिझल्ट काय झाला ते बघा. पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हु हॅव गेन्ड ॲटलिस्ट 1 स्किल. फजलानीच्या वेळी काय होता 0. आता काय झाला, अरे तुम्ही फजलानीने दिला तर त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन कसा नाही घेतला. आता काय झाला 66%. माननीय अध्यक्ष महोदय, नंबर ऑफ स्टुडंट्स हु ॲक्टिव्हेटेड देअर अकाउंट्स पूर्वी कितना होता 39%, आता कितना झाला 402. माननीय अध्यक्ष महोदय, हा नवीन संस्थाने टेकओव्हर करण्यानंतरचा विषय. मंत्री लोढांनी स्पष्ट सांगितले की हा खाजगीकरणाचा निर्णय नसून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाळा चालवण्याचं BMCचं धोरण आहे. एकंदरीतच मुंबई महानगरपालिका आणि प्रयास फाउंडेशन वंचित पार्श्वभूमी असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या हितासाठी यथाशक्ती प्रयत्न करते. मात्र काँग्रेसी विचारसरणी विनाकारण यावर राजकारण करताना दिसते. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.